येस मित्रांनो, सर्वांना नमस्कार. अर्थातच थंबनेल तुम्ही पाहिलं असेल आणि आपण पाहतोय की जी रयत मध्ये निवड झालेली आहे 801 पवित्र पोर्टलद्वारे पहिला राऊंड आणि दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा पहिला फेज पवित्र पोर्टल त्यांच्या कोर्टाची सुनावणी होती. त्या सुनावणीमध्ये नक्की काय झालं आणि आपण आता पाहतोय की याचा जो परिणाम आहे तो येणाऱ्या पुढच्या भरतीवर होईल का, आणि त्याचबरोबर ज्यांची रयतमध्ये निवड झालेली आहे आणि जे वाट पाहत आहेत त्यांनी काय करायला हवं. आणि काही बांधव आहेत ते शिक्षण मंत्र्यांना सुद्धा भेटलेले आहेत. सो त्यांचं काय म्हणणं आहे किंवा आता यांनी पुढे काय करायला हवं आणि त्याचाच जो काही विलंबाचा परिणाम दुसऱ्या टप्प्यावरती होईल का, कारण आपण पाहतोय की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुद्धा लवकर सुरू करू असं शिक्षण मंत्र्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे. सकाळी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ पाहिला असेल, स्क्रोल करून पाहू शकता. मित्रांनो, मी ॲडव्होकेट पद्मावत बालुश्याम आणि आज कोर्टामध्ये प्रथमतः रयतची सुनावणीसाठी घेतली आणि नंतर थोडा वेळ झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रकरण सुनावणीसाठी घेतलं. असं केल्यावरती असं वाटलं की आज याचा काही ना काहीतरी सोक्षमोक्ष लागेल, कारण गुणवत्ता असूनही जी आमची परवड चाललेली आहे ती बघवली जात नाही आहे. परंतु याच्या संदर्भातलं पहिलं ऑब्झर्वेशन आणि आत्ताचं असं आहे की आतापर्यंत जवळपास पिटिशनरचा जो ड्राफ्ट आहे तो येणाऱ्या 10 फेब्रुवारीला सबमिट करायला सांगितलेलं आहे माननीय हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयामध्ये. आणि त्याच्यानंतर नॉन पिटिशनरचा विचार केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे जे शिक्षकांची जी निवड झाली होती परंतु नियुक्ती मिळाली नाही त्यांचा विचार केला जाणार आहे. अर्थातच या सगळ्या प्रोसेसला जवळपास येणाऱ्या काळामध्ये बराच कालावधी लागू शकतो आणि त्याच्यामुळेच रयतचे जे बांधव आहेत वाट पाहत आहेत की कोर्टातून आपलं काहीतरी होईल. तर मित्रांनो, एकदा कोर्टाची पायरी कधी सोडू नये असं आपल्याला ऐकलं असेल किंवा मोठे लोक आपल्याला सांगत असतात, तसंच काहीतरी आहे. आणि शिक्षक भरतीमध्ये अशी कोणतीही कोर्ट केस नाही आहे की ती लवकरात लवकर त्याचा निकाल लागला. म्हणूनच आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आता तुम्ही म्हणजे आता तुम्हाला फक्त शांत बसून जमणारच नाही आहे आणि त्याचा परिणाम दुसऱ्या टप्प्यावरती होईल का. शिक्षण मंत्री काय म्हणाले, तर शिक्षण मंत्री म्हणाले आहेत की आम्ही याचा कोर्टाचा जर निकाल नाही लागला तर आम्ही विचार करू. त्यामुळे शालेय विभाग आता पुढचा निर्णय घेण्यास समर्थ आहे आणि रयतचा जर नाही निकाल लागला आणि या बांधवांचं जर समावेशन झालं तर मात्र या जागा तिसऱ्या टेटला जातील, कारण तेवढा विलंबच लागतो कोर्टाच्या केसेसमध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे की दुसऱ्या टप्प्यावरती परिणाम होईल का जे होणार आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या टप्प्याचा टॅब सुरू करायला काहीच हरकत नाही आहे. त्यांचं समायोजन जरी होणार असलं तरी या जागा भरपूर आहेत. इव्हन आपण पाहतोय की 2017च्या भरतीच्या जागात कपात केलेल्या जागा सुद्धा त्या कोणाला दिल्या, असं काही नाही आहे. जागा भरपूर आहे. दुसऱ्या टप्प्यावरती याचा विशेषतः परिणाम होणार नाही. टॅब चालू करायला काहीच हरकत नाही. परंतु शिक्षण मंत्र्यांनी अजून कंत्राटी शिक्षक भरतीवरती स्वतःचं स्टँड आहे तो अजून केला नाहीये, सांगितला नाहीये. आणि त्याचमुळे थोडंसं असं वाटतंय की बाबा पुढे काय, कारण शिक्षण मंत्री जोपर्यंत कंत्राटीवरती एकदम ठाम निर्णय घेत नाही तोपर्यंत सेकंड फेजमध्ये किती जागा येतील हे सांगणं सुद्धा मुश्किल आहे. 10,000 पर्यंत जागा येतील हे वरवरचं सांगितलं जात आहे, परंतु शिक्षण मंत्र्यांची याच्यामध्ये भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. त्या धर्तीवरती आज कोर्टामध्ये असं सांगितलेलं आहे. त्याचवेळी आपण पाहतोय की रत्नागिरी कोर्टामध्ये जो काही आत्ता सध्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले ज्यांची कंत्राटी होती, आणि धुळ्याचे सुद्धा लवकरच तुम्हाला झेडपीचे सुद्धा तुम्हाला दिसतील की कंत्राटी शिक्षकांची डायरेक्ट यादीच तुम्हाला पाहायला दिसेल. याच धर्तीवरती कंत्राटी शिक्षक भरती अजून तर बंद झालेली नाही आहे आणि याचमध्ये परिणाम नक्कीच होणार आहे, तो म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या जागावरती. त्याचबरोबर ज्या काही झेडपी आहेत, संस्था आहेत, त्या जागा द्यायला रेडी आहेत. त्यामुळे पवित्र पोर्टल सुरू होईल, ते थांबणार नाही आहे. शिक्षण मंत्र्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. परंतु रयत बांधवांचं समायोजन करणं हा मोठं आव्हान आहे शालेय शिक्षण विभागाकडे आणि ते लवकरच पूर्ण करत आहे असं त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. फक्त वाट पाहत होते. परंतु मित्रांनो, अशी जर वाट पाहत राहिलं शालेय शिक्षण विभाग किंवा आपले तर मग वाट लागणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर याच्यावरती निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आणि व्हायलाच हवा. त्याशिवाय दुसऱ्या टप्प्याला गती सुद्धा येणार नाही. याच सगळं अजून काही अपडेट्स असतील तर आपण चॅनलवरती भेटूयात. स्टे कनेक्टेड. आणि हा सर्वात महत्त्वाचं अजून एक की जे आपण पाहतोय की सध्या शिक्षण मंत्री म्हणत आहे की दुसरा टप्पा करू, जास्तीत जास्त जागा भरू. त्याचं काय, तर मित्रांनो, ह्या सगळ्या रिलेव्हंट गोष्टी आहेत. अजून 55-60ची कोर्ट केसचा निकाल सुद्धा बाकी आहे आणि जोपर्यंत याच्यातून एखादा मार्ग शालेय शिक्षण विभाग घेत नाहीये
तोपर्यंत दुसऱ्या टप्प्याच्या कार्यवाहीला गती येणार नाही. परंतु पवित्र पोर्टल सुरू करायला काहीच हरकत नाही, परंतु ते केलं जात नाही आहे. शिक्षकांचं समायोजन ते चालू आहे अंतर्गत, आणि त्याचवरती कंत्राटी भरतीवरती जोपर्यंत शिक्षण मंत्री काही निर्णय घेत नाहीत, तर माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही शिक्षण मंत्र्यांकडे फॉलोअप घेणं तितकंच गरजेचं आहे की कंत्राटी भरतीचं काय. कारण ती जर थांबवली तरच पुढची शिक्षक भरती 10 ते 12,000 हे पदांची दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल, नाही तर मग मात्र अगदी 4 ते 5,000वरती दुसरा टप्पा गुंडाळला जाईल आणि राहिलेल्या सर्व जागा थर्ड टेटला जातील, कारण ते सुद्धा भांडवल वाट पाहत आहेत. चला तर मित्रांनो, अजून अपडेट्स असेल चॅनलवरती भेटूया, आणि मंत्रालयाचं अपडेटसुद्धा लवकरच सांगत आहे. परंतु आता हे काय कोर्टात असल्यामुळे तेवढेच फक्त अपडेट सांगते. स्टे